विठोबा कोट्यावधी भाविकांना वेड लावतो. त्याचं कारण हातात कुठलंही शस्त्र नाही. कुणाच्या हातात त्रिशूळ आहे, कुणाच्या हातात धनुष्यबाण, तर कुणाच्या हातात कुऱ्हाडीसारखं शस्त्र आहे. कुणाच्या हातात चाबूक आहे, कुणाच्या हातात तलवार आहे. मात्र विठोबा असा देव आहे, कमरेवर हात ठेवून स्नेहपूर्ण नजरेनं भक्तांना अभयदान देतो. एवढंच नाही तर विठोबाला कुठलंही वाहन नाही. मोर, गरुड, हत्ती, वाघ, घोडा, उंदीर अशा वाहनावर आरूढ असणारे देव आपण पाहतो. पण याच्या पायाखाली फक्त भाजलेली वीट आहे. त्याच्या पायाखाली असलेल्या विटेलाही सूचक अर्थ असला पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये. आणि सध्या पंढरीची वारी चालू आहे. त्याच निमित्तानं पांडुरंग सगळ्यांपेक्षा वेगळा कसा आहे? खरं तर पांडुरंगाच्या पायाखाली असणारी ही वीट दुहेरी काम करते. संसाराचा वीट आला तरी हरिनामाचा वीट येऊ देत नाही. विठ्ठलाच्या पायाखालची वीट आपणाला असा भावार्थ सुचवते की आपला देह मातीपासून निर्माण झालाय आणि शेवटी या मातीतच विसावला जाणार आहे. म्हणून या मातीचे विस्मरण होता कामा नये. जीवनाचे क्षणभंगुरत्व विसरता कामा नये. फार तर ती भाजून घ्यावी, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, आसक्ती, भोग या विकारांना काबूत ठेवून जगावं हा संदेश ती वीट देत असावी कदाचित. याची उपासना करताना कुठलाही डामडोल लागत नाही. म्हणजे बघा ना, पांडुरंगाची उपासना करायची झाली तर आपल्याला विठुरायाला कोंबडा कापावा लागत नाही, बोकडाची हत्या करावी लागत नाही, त्यांच्या रक्ताचा अभिषेक करावा लागत नाही. या देवाला भांग, गांजा लागत नाही, म्हणजे अजिबात लागत नाही. त्याला नवस बोलावा लागत नाही. नवस फेडणाऱ्या भक्तांवर प्रसन्न होतो आणि नवस न फेडणाऱ्या भक्तांचा तो सूड उगवतो, असंही काही नाही. म्हणजे भक्तीच्या नावाखाली कर्मकांडांचे स्तोत्र माजवणारा हा देव अजिबात नाही. त्याला साधा तुळशीचा हार घातला तरी तो प्रसन्न होतो. एखादे फूल पायाशी ठेवले तरी तो भक्ताला कृपा आशीर्वाद देतो. त्याच्या उपासनेसाठी गळ्या इतक्या पाण्यात उभं राहावं लागत नाही. काय क्लेश करत स्वतःचे हाल करावे लागत नाहीत. विशिष्ट कपडे आणि विशिष्ट पदार्थ खाल्ले पाहिजे असाही त्याचा काही दंडक नाही. एका पायावर उभं राहून नामस्मरण करा असं विठ्ठल कधी म्हणत नाही. फक्त एकच वेळ जेवा, फक्त पांढरा पदार्थ खा किंवा काही वर्ज्य करा असली व्रत ही करायला पांडुरंग कधी सांगत नाही. हा देव इतका सामान्य माणसाच्या पातळीवर उतरलाय की त्याला भाजी भाकरीचाही निवेद्य चालतो. त्यात त्याचे समाधान होते. अलीकडच्या काळात त्याच्या सेवकांनी इतर काही गोष्टी केल्या असतील तर ती विठुरायाची अजिबात मागणी नाही. बहिणाबाई लिहितात की सोन्या रुपयानं मढाला मारा वाड्याचा वालाजी आणि शेतकऱ्याचा इठोबा पाना फुला मंदिराजी. अगदी पान फुलामध्ये तो राजी होतो, प्रसन्न होतो आणि भक्तांसाठी कायम कमरेवर हात देऊन उभा राहतो. असा सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा हा पांडुरंग. उमगना काही देवा डोई तुझ्या पायी देवा, उमगना काही देवा डोई तुझ्या पायी देवा, काया तुझी छाया तुझी तुझा देह सारा, विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला